अमरावती शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या 16 मोठे नाले आणि 18 उपनाले यांना सुरक्षा भिंती नसल्याने नाल्याकाठील राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहावे लागते। नाल्याला येणाऱ्या पुरामुळे पावसाळ्यात आर्थिक तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असते। या सर्व नाल्यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती बांधण्यात याव्या यासाठी सातत्याने पाठपुरावा केला। आमसभेत आक्रमकपणे या सर्व नाल्यांच्या सुरक्षा भिंती बांधकामासाठी 375 करोड 67 लक्ष रुपये डीपीआर मंजूर करून घेतला। पुण्याच्या युनिटी कन्सल्टंट कंपनीने हा डीपीआर तयार केला होता। यामध्ये राजापेठ ते पन्नालाल नगर ते गरीब नगर ते महाजनपुरा, स्वर्गीय वसंतराव नाईक नगर, झोपडपट्टीला लागून नवाती येथील नाला, देसाई लेआउट ते हिंदू स्मशानभूमी मागील नाला असे संपूर्ण शहरातील 16 मोठे नाले आणि 18 उपनाले यांचा समावेश आहे। 375 करोड 67 लक्ष रुपयाचा मंजूर अमरावती महानगरपालिकातर्फे महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यात आला होता। सुरक्षा भिंती बांधण्यासाठी निधी खूप जास्त असल्याने महाराष्ट्र शासनाची मदत आवश्यक आहे। याकरिता निधी देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात केली असल्याचे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी सांगितले। अमरावती शहराच्या मध्यवस्तीतून वाहणारे 16 मोठे नाले आणि 18 उपनाले या सर्व नाल्यांना सुरक्षा भिंती नसल्यामुळे प्रत्येक पावसाळ्यामध्ये या नाल्याच्या काठी नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहावे लागते। त्यांची आर्थिक तसेच जीवितहानी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते। या नाल्यांना दोन्ही बाजूने सुरक्षा भिंती बांधाव्या यासाठी मी सातत्याने प्रयत्न करून 375 करोड रुपयाचा डीपीआर तयार केला होता आणि तो शासनाकडे पाठवला आहे। तरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अमरावती शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी या सर्व 16 मोठे नाले आणि 18 उपनाले या सर्व नाल्यांना सुरक्षा भिंत बांधण्यासाठी शासनाने निधी महानगरपालिकेला द्यावा यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितजी पवार साहेब, विरोधी पक्षनेता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सर्वांना निवेदन पाठवले आहे आणि अमरावती शहराच्या सुरक्षेसाठी शासनाने या नाल्याच्या सुरक्षा भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर करावा एवढी अपेक्षा या निवेदनामध्ये केली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।